नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, जुलै आणि ऑगस्टचा THR हा आपल्याला आलेला आहे. तो THR आता आपल्याला स्टॉक रजिस्टर मध्ये भरायचा आहे. स्टॉक रजिस्टर कशा पद्धतीने भरायचं, HCM कशा पद्धतीने भरायचे, याची सर्व सविस्तरपणे डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, आता आपण स्टॉक रजिस्टर भरण्यापूर्वी सर्व सेविकाताईंना, मदतनीसताईंना विनंती आहे की पोषण ट्रॅकरवरचे जर आकडे कमी जास्त म्हणजे जास्त झाले असतील तरी देखील स्टॉक रजिस्टर भरताना जी आपली पावती आहे त्या पावतीनुसारच स्टॉक रजिस्टर भरायचं आहे. त्यामुळे स्टॉक रजिस्टर भरताना आपल्याजवळ आपली जी पावती आहे THR ची, ती पावती असणे आवश्यक आहे, कारण की या पावतीच्या आधारेच आपल्याला स्टॉक रजिस्टर भरायचं आहे. पोषण ट्रॅकरला जरी नवीन लाभार्थी आले असतील तरी देखील आपल्याला पावतीनुसारच स्टॉक रजिस्टर भरायचं आहे, कारण की यानुसारच आपल्याला THR हा आलेला आहे. तर चला तो जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने भरायचं. तर बघा, सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं. तर बघा आता इनो पोषण ट्रॅकर ओपन केलेलं आहे. आता मोर या बटनावरती क्लिक करून म्हणजे अधिक या बटनावरती क्लिक करून इथं आपल्या समोर खालच्या बाजूला दिसत आहे स्टॉक रजिस्टर, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टॉक दोन प्रकारचा भरायचा आहे. एक तर THR चा भरायचा आणि दुसरा हा HCM चा भरायचा. तर तो कशा पद्धतीने भरायचा बघा आता इनो आपल्या समोर या पद्धतीने माहिती ओपन झालेली आहे. तर जे प्लस म्हणजे अधिकचं जे चिन्ह दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आणि आपल्या गरोदर माता, स्तनदा माता, मुले कशा पद्धतीने आहेत ते सर्व सविस्तरपणे हे करायचं. बघा आता इथं गरोदर माता आहेत किती, तर माझ्या जे आपलं पोषण ट्रॅकर मधील जो THR चा आकडा दिलेला आणि पावतीवर देखील तोच आहे. गरोदर माता माझ्या 5 आहेत, तर 5 गुणिले 4 प्रत्येक गरोदर महिलेला 2 महिन्यांसाठी 8 पॉकेट येतात. परंतु आपण फक्त जुलै 2026 चा आपण THR भरत आहोत, त्यामुळे 8च्या निम्मा आपण इथं करायचं आहे, म्हणजे प्रत्येक महिलेला 4 पॉकेट द्यायचे आहेत. मग 5 गरोदर माता असतील तर 5 गुणिले 4 म्हणजे 5 गुणिले 4 जे उत्तर येईल ते इथं लिहून द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा माझ्या स्तनदा माता देखील 5च आहेत, त्यामुळे इथं माझं उत्तर 20च येणार. जेवढा आपला गरोदर मातेचा, स्तनदा मातेचा आकडा असेल त्याला 4 ने गुणायचं. आता बघा लाभार्थी मुले किती आहेत. माझे लाभार्थी मुले हे एकूण 42 आहेत, म्हणजे मुले मुली 6 महिने ते 3 वर्षाची मुले आणि मुली मिळून एकूण 42 आहेत. तर आपल्याला जी लहान मुले आहेत त्या मुलांना 7 पॉकेट आहेत. काही जिल्ह्यांमध्ये 8 येत असतील तर त्यांनी निम्म निम्म करून घ्यायचंय. तर बघा आपल्याला 7 पॉकेट आमच्या इथे येते, त्यामुळे 7च्या निम्मा आता आपण ह्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये 4 पॉकेट देणार आणि उरलेली 3 पॉकेट आहेत ती ऑगस्ट मध्ये देऊन टाकायची. तर बघा ती कशा पद्धतीने द्यायची. जेवढा आपला लाभार्थ्यांचा आकडा, आता माझ्या लाभार्थ्यांचा आकडा 42 आहे, तर 42 गुणिले 4 असं मी करणार. जेवढं काय उत्तर येईल ते उत्तर इथं स्पष्टपणे लिहून घ्यायचं. ओके, हे उत्तर लिहिल्यानंतर बघा अंडरवेट चिल्ड्रन म्हणजे काही सॅम्यम बालके आहेत का, ज्यांना असतील तर त्यांना THR आलेला आहे का, जर आला असेल तर इथं आकडेवारी नोंद करून घ्या, आला नसेल तर 0 हा आकडा टाकून द्यायचा. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने माहिती भरली. आता स्टॉक रिसिव्ड डेट, आज 1च तारीख आहे, पुढची तारीख ही सिलेक्ट होणारच नाहीये, त्यामुळे आजच आपल्याला हे काम करायचं आहे. 1 जुलैवरतीच क्लिक आहे, ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि ऍड स्टॉक करून घ्यायचं. बघा ताईंनो कशा पद्धतीने स्टॉक भरलेला आहे. हा THR चा स्टॉक भरलेला आहे. बघा स्टॉक हॅज बीन ऍडेड सक्सेसफुली असा मेसेज देखील आलाय. आता आपल्याला HCM चा जो स्टॉक आहे गरम ताज्या आहाराचा तो भरून घ्यायचा. तर बघा HCM च्या याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे प्लस चिन्ह दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं. बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला जो आहार आहे तो ग्रॅम मध्ये नोंदवायचा आहे. तर बघा ताईंनो, माझे जे 3 ते 6 वर्षांचे जे शाळेत येणारे आणि पोषण ट्रॅकरचे जे लाभार्थी आहेत ते एकूण 42 आहेत. मग आमच्या इथं बघा ग्रामीणचे ज्यात आहेत जिथं गरम ताजा आहार शिजवला जातोय त्यांची आकडेवारी थोडी वेगळी येऊ शकते. म्हणजे त्यांना प्रत्येक ह्याचं प्रमाण असतं. हळद 5 ग्रॅम, मीठ 7 ग्रॅम, तेल 5 ग्रॅम, या पद्धतीने प्रमाण येते. त्या पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्यांना किती येते हे ताईने नोंदवून घ्या. तुम्हाला जेवढं ग्रॅम प्रत्येक लाभार्थ्यांना होते तेवढ्या ग्रॅमला 25 दिवसांनी गुणून घ्यायचं. बघा ताईंनो, आमचा जो आकडा आहे 3 ते 6 वर्ष वयोगटाचा जे आमच्या अंगणवाडीचा तो 42 आहे. मग 42 गुणले प्रत्येकाला दिवसाला 100 ग्रॅम येतात. मग 42 गुणले 100 केल्यानंतर 4200 एवढं उत्तर येते आणि जेवढं उत्तर आलंय त्याला 25 न गुणून घ्यायचं.
तर बघा या पद्धतीने आकडेवारी ही येत आहे. तुम्ही देखील याच पद्धतीने करून घ्या. प्रत्येकाची लाभार्थ्यांची आकडेवारी ही वेगवेगळी असणार, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार हे बनवून घ्यायचं आहे. आणि हे दिनांक आता सांगितल्याप्रमाणे 1/7च सिलेक्ट होणार आहे, त्यामुळे 1/7च आहे. ओके या बटनावरती क्लिक करा आणि ऍड स्टॉक या बटनावरती क्लिक करून घ्या. तर बघा ताईंनो, HCMचा आणि THRचा दोन्ही स्टॉक हा आपला सक्सेसफुली भरला गेलेला आहे. सर्व माझ्या सेविकाताईंना मदतनीसांना एकच विनंती आहे की 100% प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी आपल्याला स्टॉक रजिस्टर मध्ये या नोंदी घेणे अगदी अत्यंत महत्वाचे आहे. या स्टॉक रजिस्टरवरती अंगणवाडी सेविकेंना 200 रुपये आणि मदतनीसांना 100 रुपये, एकूण 300 रुपये हे प्रत्येक अंगणवाडीला भेटत असतात. त्यामुळे सर्व सेविकाताईंना मदतनीसांना योग्य प्रमाणे माहिती भरा. जर तुम्ही योग्य माहिती भरली तर नक्कीच सर्वांना प्रोत्साहन भत्ता येत आहे. बघा बऱ्याचशा अंगणवाडी सेविका आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता येत आहे. तर ज्यांना 7 आणि 7 पेक्षा जास्त मार्क पडते त्यांना प्रोत्साहन भत्ता येतच आहे. 100% प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर येणारी प्रत्येक पोषण ट्रॅकरची आणि अंगणवाडीचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटणार आहे. आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोणत्या देखील सेविकाताईचा मदतनीस प्रोत्साहन भत्ता कट होऊ नये म्हणून हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत योग्य माहिती पोहोचवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे ताईंनो, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.